अशोक खरातवरती जादूटोणा कायद्याअंतर्गत महिलांवरती अत्याचार केल्याचा तिसरा गुन्हा दाखल. खरातची आज देखील गुन्हे शाखेकडून चौकशी. बनावट नाग आणि वाघाची कातडी दाखवून खरात पूजा विधीसाठी आलेल्या भाविकांची फसवणूक करत होता. अशोक खरात प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना समोर आलंय, त्यामुळे हे प्रकरण फडणवीसांचं अपयश असल्याची काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. हे फेल्युअर देवेंद्र फडणवीसांचं आहे, हे डिस्क्रेडिट देवेंद्र फडणवीसांचं आहे, ते त्यांनी स्वीकारावं. आणि ते नैतिकतेचा डिंडोरा पिटत असताना जे फोटो सेशन झालं, त्या फोटो सेशनमधले जर प्रारूप आणि स्वरूप आपण राजीनामा देणाऱ्याचं बघितलं तर त्यावरून कुठेही नैतिकता ही त्या ठिकाणी जाणवत नव्हती, कुठेही पश्चाताप हा त्या ठिकाणी जाणवत नव्हता. एपस्टीन फाईल प्रकरणी संघ मुख्यालयावरती निघणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. संविधान चौक ते संघ मुख्यालय दरम्यान काढण्यात येणाऱ्या मोर्चाला सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. एपस्टीन फाईल सारख्या अत्यंत गंभीर विषयामध्ये थेट स्वरूपामध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर येणं हे भारत म्हणून अत्यंत अपमानास्पद आहे. सातत्यानं नैतिकतेचा डिंडोरा पेटणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा, अशा स्वरूपाची आमची आजची ही मागणी आहे. भारतातील 30,000 बेपत्ता मुलींचा वापर एपस्टीन रॅकेटमध्ये झालेला नाही, याचा पुरावा भारत सरकार देऊ शकतं का? वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा सवाल. तर लोकांपर्यंत एपस्टीन फाईल्सचा मुद्दा पोहोचवण्यासाठी आंदोलन केल्याची माहिती. हा किती क्रूर घाणेरडा माणूस होता. छोट्या छोट्या मुलींचा बलात्कार करायचा, एक आयलंड बेट पाळलं होतं, त्याच्यावरती तो किडनॅप केलेल्या, सेक्स ट्रॅफिक करून रॅकेटमधनं पळवून नेलेल्या मुलींना पळवून न्यायचा. आता आपण जर डेटा बघितलं तर भारतात 30,000 मुली मिसिंग आहेत. या 30,000 मुली भारतातनं किडनॅप करून एप्स्टीन आयलंडवरती पोचल्याने त्याच्याकडे भारत सरकारकडे कोणता पुरावा आहे का? राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेची आज महत्त्वाची बैठक. राज्यातील सरचिटणीस नेते या बैठकीला उपस्थित राहणार. राज्यातील पक्ष संघटनेमध्ये बदल होणार यावरती बैठकीमध्ये चर्चा होणार. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं वयाच्या 89व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन. वर्ध्यामध्ये आज अंत्यसंस्कार. विदर्भातील 3 मतदारसंघांमधून खासदार म्हणून निवडून येणारे दत्ता मेघे हे विदर्भातील एकमेव नेते आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलं दत्ता मेघेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. दातृत्वाचा धनी हरपला. दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली. तर त्यांच्या संपूर्ण राजकारणामध्ये सामान्य माणूस हा कायम केंद्रस्थानी. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्यात भावना. दत्ता भाऊजी मेघे साहेब यांचं दुःखद निधन झालं. ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनाच या ठिकाणी हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी आणि त्यांना शांती द्यावी, अशा प्रकारची ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. नांदेडमधील वाजेगावच्या पुलावर दुचाकीला लागलेल्या आगीमध्ये परभणीतील तरुणाचा होरपळून मृत्यू. दुचाकीजवळ झालेला स्फोट हा पेट्रोल टाकीचा होता की फटाक्यांचा होता, याचा एटीएस आणि गुन्हे शाखेकडून तपास सुरू. कोल्हापूरच्या उदगावमध्ये आलिशान कारला अचानक आग. आगीनंतर कारचा स्फोट. नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेलेले पुण्यातले 7 जण थोडक्यात बचावले. स्थानिकांनी तात्काळ महिला आणि मुलांना गाडीबाहेर काढल्यामुळे दुर्घटना टळली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.